नमस्कार. सविस्तर बातम्या पाहण्या अगोदर नजर टाकूयात महत्त्वाच्या हेडलाईन्स. वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी शरद पवार गटाची पुण्यात निदर्शने. बालकांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी पुस्तक हे मूलभूत माध्यम, चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. यवतमाळमधील नागरिकांच्या प्रलंबित तक्रारी तातडीने निकाली काढा, संजय राठोड यांचं आवाहन. आणि राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याला अटक. नमस्कार, मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट. महत्त्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने. पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र हगवणे याला अटक करावी आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून पुण्याच्या बालगंधर्व चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले. पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनात मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. ही आत्महत्या नसून हत्या आहे, त्यामुळे फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवून दोषींना मकोका अंतर्गत कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. तर ही हत्याच होती हे ससूनच्या 19 शवविच्छेदन अर्थात पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सिद्ध झालेलं आहे. असं असताना सुद्धा या ठिकाणी मागच्या 7 दिवसामध्ये राजा हगवणेला किंवा त्याच्या मोठ्या मुलाला अटक झालेली नाही. हे जिल्ह्यात लपून बसलेले, कोळवण खोऱ्यात लपलेलं असताना सुद्धा पुणे पोलिसांनी त्याला पळून जाण्याकरता किंवा तिथून पसार होण्याकरता मदत केली असा आमचा थेट आरोप आहे. त्याच्यामुळे आज पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीने आम्ही आंदोलन घेत आहोत, ज्याच्यामध्ये राजा हगवणेला अटक करा, नाही तर देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा घ्या, अशा प्रकारचं आव्हान आम्ही या ठिकाणी राज्याचे राज्यपाल तथा देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांच्याकडे करतोय. पुणे शहरात बालपुस्तक जत्रा मोठ्या उत्साहात पार पडली आहे. गणेश कला क्रीडा मंच येथे झालेल्या या जत्रेत लहान मुलांसाठी पुस्तके, विविध शैक्षणिक उपक्रम तसेच खेळांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला राज्यमंत्री माधुरी मिसाळ, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. बालकांच्या बुद्धीचा विकास होण्यासाठी पुस्तक हे मूलभूत माध्यम असल्याचं विधान चंद्रकांत पाटील यांनी यावेळी केले. बालकांसाठी आयोजित केलेली ही पुस्तक जत्रा एक नाविन्यपूर्ण आणि प्रेरणादायी उपक्रम ठरत आहे. जिस प्रकार से इस देश को 2047 तक दुनिया की एक बड़ी ताकत बनाना है, उसमें बचपन से ही बच्चों पर ध्यान देना ये बड़ी आवश्यकता बनी है. बच्चों को बचपन में उनकी बुद्धिमत्ता शार्प हो, उनकी स्मरण शक्ति अच्छी हो, इस प्रकार के खेल और किताबें उनको देने की आवश्यकता है. यह ध्यान में देकर MBT नेशनल बुक ऑफ ट्रस्ट के डायरेक्टर राजेश पांडे ने बड़ा एक्सरसाइज किया है. दुर्भाग्य से थोड़ा बारिश है, फिर भी अच्छी संख्या में छोटे बच्चे अपने माता पिताजी के साथ आए हैं. या भारतीय खेल विशेष रूप से छोटे बच्चों को खेलने के लिए सिखाए जाते हैं और खेलने के लिए उनको उनको प्रोत्साहित किया जाता है. आपल्या तक्रारी निकाली निघतील, आपल्याला न्याय मिळेल या अपेक्षेनं नागरिक विविध शासकीय कार्यालयांसह पालकमंत्री कार्यालयांकडे तक्रारी, विनंती आणि निवेदनं सादर करत असतात. यावर वेळीच कारवाई होणं अपेक्षित असतं. त्यामुळे ज्या ज्या कार्यालयांकडे तक्रारी आणि निवेदनं प्रलंबित असतील त्यांनी त्या तातडीनं निकाली काढाव्यात असे निर्देश यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिलेत. पालकमंत्र्यांनी तक्रारदारासमक्ष विभागांसोबत चर्चा करून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिलेत. यावेळी पालकमंत्र्यांनी जवळजवळ 50 तक्रारदार निवेदनकर्त्यांशी संवाद साधलाय. वैष्णवी हगवणे या 27 वर्षीय विवाहितेच्या संशयास्पद आत्महत्येप्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोठी कारवाई करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मुळशी तालुकाध्यक्ष राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे यांना शुक्रवारी पुण्यातून अटक केली आहे. या प्रकरणात FIR दाखल झाल्यानंतर काही आरोपी फरार होते. पिंपरी चिंचवड पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे पुण्यात शोध मोहीम राबवून शुक्रवारी सकाळी दोघांना अटक केली. अटक केल्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाईल.
राज्यभरात मान्सून पूर्व पावसानं जोरदार हजेरी लावल्याचं चित्र असून अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह आणि मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुणे जिल्ह्यातही गेल्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसानं हजेरी लावल्यानं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतंय. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेनं मान्सून पूर्व पावसाच्या खबरदारीबाबत अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. काय म्हणालेत अतिरिक्त आयुक्त पाहूयात. काल जे पाऊस आला फर्स्टली तर ते प्री मॉन्सून शावर आहे आणि काल IMDचा अलर्ट होता. इट वॉज अ ऑरेंज अलर्ट. ऑरेंज अलर्ट म्हणजे सरासरी 50-60 mm पेक्षा जास्त पाऊस. कालचे जर आपण आकडे बघितले तर बऱ्याच ठिकाणी 70 mm, कुठे 80 mm, 90 mm म्हणजे मोठ्या प्रमाणावर पाऊस काल पडला होता. प्री मॉन्सून जे आपण तयारी करते त्याच्यामध्ये मेनली नाला साफसफाई एक घेतो आपण. दुसरा जे स्टॉर्म वॉटर लाईन्स जे आहे त्याची साफसफाई आपण घेतो आणि याच्यासाठी सरासरी आमचा जे प्लॅन असते दॅट इज अराउंड फर्स्ट वीक ऑफ जून म्हणजे की 5 किंवा 6 जूनपर्यंतची आपण कालावधी गृहीत धरून आपण ते कामाची प्लॅनिंग करत आहे. यावर्षी मात्र हे जे प्री मॉन्सून रेन्स आलेलं आहे हे ऑलमोस्ट 15-20 दिवस जे आपले प्लॅन होतं त्याच्या पूर्वी आलेलं आहे. पण याच्यासाठी थोडीशी आम्ही पूर्वतयारी केली होती आणि आमची जी यंत्रणा आहे त्याला आम्ही अगोदरच सांगितला होता की जितका शक्य असेल जास्तीत जास्त काम आपल्याला हे 15-16 मेपर्यंत आपल्याला फिनिश करायचे. त्या अनुषंगाने जर आपण बघणार असेल तर आपलं जे स्टॉर्म वॉटर ड्रेन्सचं जे काम आहे तो सरासरी 12 कोटीचं ते काम होतं. प्रत्येक वॉर्डमध्ये एक टेंडर होते. नाला साफसफाईचे सरासरी 14 कोटीचं ते काम होतं. सरासरी 25-26 कोटीच्या ओव्हरऑल आपलं जे काम होतं त्याच्यामध्ये 80-90% काम आपले झालेले आहे. आता कालचे जे इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये काही फ्लडिंग स्पॉट्स जी तक्रार येत आहे तर आम्ही हे सगळे फ्लडिंग स्पॉट्ससाठी काय उपाययोजना आहे त्याची प्लॅनिंग केलेली आहे. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. अमरावती महानगरपालिकेच्या वतीनं शहरात वेगाने नाले साफसफाईचं काम चालू आहे. अमरावती शहरात 22 लहान तर 12 छोटे नाले आहेत. या सर्व नाल्यांमधील गाळ, कचरा आणि उन्हाळ्यात साचलेली झाडे काढण्याचं काम सध्या सुरू आहे. अमरावतीचे महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी शहरातील काँग्रेस नगरमधील अंबा नाल्यावर जाऊन नाले साफसफाईची पाहणी केली. नाला साफसफाई केल्यानंतर या नाल्यांमध्ये कुठल्याच प्रकारचा कचरा टाकू नये असं आवाहन महानगरपालिका आयुक्त सचिन कलंत्रे यांनी केलंय. अमरावतीमध्ये जे विविध नाले आहेत, काही मोठे नाले आहेत आणि काही छोटे. जवळजवळ छोटे 22 नाले आहेत आणि मोठे 12 नाले आहेत. त्याच्यामध्ये आंबा नाला आणि इतर जे नाले आहेत तर त्याची साफसफाईचं काम सध्या चालू आहे. युद्धपातळीवर आपण काम करत आहोत. विविध नाल्यांमधनं
JCB असतील, त्याचबरोबर इतर मशिनरी जी आहे त्याच्यामार्फत नाल्याची साफसफाई सध्या चालू आहे आणि त्याचबरोबर काही ठिकाणी आपण ट्रकने त्याचं ट्रान्सपोर्टेशन्स करतो आहे. याद्वारे मी फक्त नागरिकांना एवढंच आवाहन करेन की नाल्यांमधलं साफसफाई मोठ्या प्रमाणात होत आहे, परंतु कृपया नाल्यांमध्ये जो आजूबाजूचे जे रहिवासी आहेत त्यांनी त्याच्यामध्ये कचरा टाकू नये एवढी विनंती. रायगड जिल्ह्यातील माथेरान येथे आज वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडलाय. या प्रसंगी रायगड जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाकरिता नागाव ग्रामपंचायत व महाराष्ट्र राज्य वन विभाग यांच्यात नागाव समुद्र किनाऱ्याला ब्लू फ्लॅग मानांकन मिळवून देण्यासाठी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आलाय. या कराराचे उद्दिष्ट नागाव बीचचा पर्यावरणपूरक आणि जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ म्हणून विकास करणे हे आहे. या कार्यक्रमास महाराष्ट्राचे वनमंत्री गणेश नाईक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या समक्ष या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्यात. त्या ठिकाणी समुद्र किनाऱ्यावर होणाऱ्या प्लास्टिक, आपण ग्रामीण भाषेमध्ये त्याला लांग म्हणतात, लांग म्हणजे येणाऱ्या, बरोबर शब्द ना, त्यामध्ये बाटल्या, थर्माकोल, फोम, प्लास्टिक हे सर्व निर्मूलन व्हावं. पालघर जिल्ह्यामध्ये ज्याला पालकमंत्री पद मी स्वीकारल्यानंतर सुंदर पालघर, स्वच्छ पालघर, प्लास्टिक मुक्त पालघर आणि दुर्गंध मुक्त पालघर याकरता मी अभिनव कल्पना दिलेली. प्रत्येक ग्रामपंचायतीचा सरपंच, ग्रामसेवक सगळ्यांनी त्या दिवशी आपापल्या गावामधले प्लास्टिक मुक्त करण्यासाठी एक प्रकारचं वचनबद्ध झाले आणि भविष्यकाळामध्ये ते पालघर जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या नाहीशा व्हाव्या अशी आपली इच्छा आहे. गोंदिया जिल्ह्यात काल रात्री आलेल्या मान्सूनपूर्व पावसानं कापून ठेवलेल्या धान पिकाचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला असून पुन्हा कर्जबाजारी होण्याची शक्यता आहे. झालेलं नुकसानीचं पंचनामे लवकरात लवकर करून शासनानं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे. मी 3 एकर शेतीमध्ये धान लावलं होतं. कापणी झाल्यानंतर धान आज उद्यामध्ये आम्ही भरणार होतो आणि चुरणीच्या नंतर हे धान भरणार होतो, पण रात्री आलेल्या पावसामुळे माझे पूर्ण धान ओले झालेले आहेत. आता मी का करू, कसा करू, मला काही अवघड विचारायला आहे. आता याबद्दल शासनाने आमच्या ह्या विक्री केंद्राला आणि काय म्हणतात आमच्याकडे लक्ष द्यावे आणि जर धान सोसायटीला विकायला नेले तर यांना मोबदला बरोबर मिळणार नाही. यावरून शासनाने येऊन आमच्या धानाचे पंचनामे घ्यावे आणि उचित आम्हाला मोबदला द्यावा ही विनंती शासनाकडून. यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा न्यूज अनकट. महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील. क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकावण्यासाठी एक हक्काचं ठिकाण AGC स्पोर्ट्स. आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत, तुम्ही काय वेगळं देणार? तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल. मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी, फुटबॉल, खो खो, मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण, तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते. आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही, पण आता मात्र ते बदलणार. आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे. मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी AGC स्पोर्ट्सला आजच जॉईन करा. तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक, जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल. रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे, ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो. चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया. विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत. पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
गोविंदराव वंजारी फाउंडेशनच्या वतीनं भंडारा जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी या उद्देशानं भंडाऱ्यात रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आले। येत्या बुधवारी होणाऱ्या या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील 40 नामांकित कंपन्या सहभागी होत असून थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड करण्यात येणार असल्याची माहिती नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजित वंजारी यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे। तेव्हापासून आम्ही अशा पद्धतीचं विद्यार्थ्यांच्या त्यांच्या करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांना त्यांच्या रोजगाराच्या जे काही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही अशा पद्धतीचे कार्यक्रम ऑर्गनाईज करतो, उपक्रम ऑर्गनाईज करतो। यावर्षी आम्ही चंद्रपूरमध्ये, गडचिरोलीमध्ये आणि वर्धेला तिन्ही ठिकाणी मार्च महिन्यामध्ये 3 आमचे मेळावे झाले। आता पुढचा टप्पा म्हणजे 28 तारखेला भंडाऱ्याला, 29 तारखेला गोंदियामध्ये आणि मग जूनच्या शेवटच्या महिन्यामध्ये, शेवटच्या आठवड्यामध्ये आम्ही नागपूरमध्ये करणार आहे। या सगळ्या नामांकित 43 कंपन्या आता या ठिकाणी येणार आहेत आणि त्याच्यामध्ये नॅशनल, मल्टीनॅशनल आणि नामांकित कंपन्या, IT सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कंपन्या आहेत, मॅन्युफॅक्चरिंग युनिट्स आहेत, ऑटोमोबाईल युनिट्स आहेत, बँकिंग सेक्टर आहे, अशी फार्मास्युटिकल कंपनीज आहेत। अशा वेगवेगळ्या कंपन्यांना घेऊन आम्ही या ठिकाणी येतो आहे। सातारा जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे। यामध्ये सातारा तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंचनेर वंदन परिसरातील गावांमध्ये झालेल्या ढगफुटीसह मुसळधार पावसामुळे ओढे नाले भरून वाहू लागलेत। यावेळी चिंचनेर वंदन येथील ओढ्याला 25 वर्षांनी एवढा मोठा पूर आलाय। त्यानंतर अचानक आलेल्या पुरामुळे बाजार पटांगणावर पाणी आल्यामुळे या पटांगणावर लावलेल्या 4 चाकी गाड्या पाण्यामध्ये गेल्यात। यावेळी ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे JCBच्या सहाय्यानं ही वाहने सुरक्षित स्थळी हलवण्यात आली। बीडच्या अंबाजोगाई शहरातील अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून भूखंडावर भोगवटाधारक म्हणून वास्तव्यास आहेत, मात्र आजतागायत त्यांना त्यांच्या जमिनींची पूर्ण मालकी हक्क प्राप्त झालेले नाहीत। या पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी भोगवटाधारकांची नोंद थेट मालकी हक्कात घेण्यात यावी अशी ठाम मागणी केली आहे। या मागणी संदर्भात त्यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी बीड यांना निवेदन सादर केले। गेल्या अनेक वर्षापासून अंबाजोगाई शहरातील अतिक्रमण धारक असतील किंवा भोगवटा धारक असतील त्यांचा मालकी हक्कामध्ये PTR करून देण्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे। मागच्या काळात आपल्या इथं अशोक साबळे मुख्याधिकारी असताना आपण तो प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस भूमी अभिलेखांनी त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी पैसे भरावे लागतील हे म्हणल्यामुळे त्या ठिकाणी ती थोडीशी खीळ बसली होती। पण आता नुकताच जो 2 दिवसापूर्वी माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा दौरा होता, त्या दौऱ्यामध्ये गेवराई नगर परिषदेने भोगवटा धारकांना त्या ठिकाणी मालकी रकान्यामध्ये नाव घेऊन अतिक्रमण धारकांना नियमित करून देण्याचं काम केलं। तो जो कार्यक्रम होता तो रीतसर शासनाचा नगरविकास खात्याच्या GR प्रमाणे त्या ठिकाणी कशा पद्धतीनं ते जे अतिक्रमण धारक असतील, भोगवटा धारक असतील त्यांना मालकी हक्कामध्ये घेण्याचं काम त्या ठिकाणी गेवराई नगर परिषदेने केलं। त्याच धर्तीवर अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सुद्धा जेवढे काही अतिक्रमण धारक असतील, भोगवटा धारक असतील, गोरगरीब लोक आहेत ते शासकीय योजनेपासून वंचित आहेत, त्यांना लाभ मिळावा म्हणून आज या ठिकाणी आम्ही निवेदन उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलंय आणि त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत पुढच्या काळामध्ये लवकरात लवकर एक कमिटी स्थापन। या बातमीसह बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। पाहत रहा न्यूज अनकट।